मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर। केंद्रीय गृह मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतलाय। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात मोठा बदल करण्यात आलाय। आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर दिलं जाणार आहे। संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीमध्ये ही माहिती समितीचे निमंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी दिली। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून। शिवाजी, ज्या पद्धतीने अनेक संपर्क जे होत असतात पत्रव्यवहाराचे त्या मातृभाषेतून होत असतात सर्व राज्यांच्या, आणि त्या राज्यांच्या मातृभाषेंना प्राधान्य देण्यासाठी या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। आता मराठी भाषेतून जे संपर्क व्यवहार होतील, पत्र व्यवहार होतील किंवा एखाद्या व्यक्तीने गृह मंत्रालयाशी किंवा केंद्र सरकारशी मराठी भाषेतून संपर्क केला असेल तर त्याला उत्तर हे मराठी भाषेतूनच दिलं जाईल, असा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारने घेतलेला आहे। अशाच प्रकारचा निर्णय इतर राज्यांसाठी देखील घेण्यात आलेला आहे। आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे एकंदरीत भाषा आणि त्या माणसाचं संवाद साधण्याचं जे माध्यम आहे ते मातृभाषा असल्यामुळे त्याला त्या विषयाची जाण आणि समजूत जी आहे ती अधिक मोठ्या प्रमाणात होईल। यामुळे हा निर्णयाला मोठं महत्त्व जे आहे ते या निमित्ताने प्राप्त होतं। आणि दुसरी बाब यामध्ये एक आहे की अलीकडच्या काळामध्ये भाषिक वाद जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे। नाही, खरंय शिवाजी, या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद आता सोपा होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।